बाबा बसलाय. आज बाबासोबत बोलूनच घेतो. आता म्हणून लय दिवस झाले म्हणून आता सुट्ट्या काढल्या. आता जातो म्हणून हॉस्टेलवर. बाबा काय झालं रे अंकुश? आज सकाळी सकाळी कसं काय उठला? नाही तर 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत तो खोलीतून नाही निघून राहिला तू. काय झालं? नाही हो बाबा, ते मी म्हणून राहिलो होतो का आता म्हटलं जातो म्हटलं मी हॉस्टेलवर. झाल्या आता लय दिवसाच्या सुट्ट्या काढल्या होत्या. आता संपल्या म्हटलं सुट्ट्या, तर हॉस्टेलवर जातो म्हटलं आणि राहिलेलं शिक्षण पूर्ण करतो. त्या ह्या विचार केला तो अगदी बरोबर केला. हा, शिक्षणाशिवाय काही पर्याय नाही आहे. शिक्षण पूर्ण करावंच लागते. आणि त्या स्वतःहूनच म्हटलं तर बरं झालं. मी विचार करूनच राहिलो होतो का म्हटलं एवढ्या दिवसाच्या यानं सुट्ट्या गिट्या काय काढल्या काय नाही, काय म्हणत आहे काय नाही, तू या शिकतो नाही शिकवत काय करतो. तर तुला म्हणणारच होतो मी. बरं झालं त्या म्हणून दिलं का तू चालला म्हणून. बरं आहे ना, ठीक आहे ना मग. हां जाय. केव्हाचं चालला तू? बाबा आपल्या गावातून गाडी आहे म्हटलं 9 9:30ची. निघून जातो म्हटलं तेव्हाच. मग आता 11 वाजताचं कॉलेज भेटून जाते पहिले. ट्युशन वगैरे तेही पडून राहिली आता एवढ्या दिवसाचं इकडे आहे तर. आता जातो म्हटलं सगळं काही करतो म्हटलं. आणि बाबा तुम्हाला एक गोष्टही सांगायची होती. गोष्ट? कायची गोष्ट? बाबा मी म्हणून राहिलो होतो का म्हटलं एखादा पार्ट टाईम जॉब पाहतो म्हटलं तिकडे. शिक्षणही होते आणि जॉबही होते. कायले कायले करून राहिला जॉब? दगदगून जाईन ना तुले. कॉलेज ट्युशन, इकडे जाणं तिकडे जाणं, अभ्यासही आणि जॉबही. एवढा तू ॲडजस्ट करू शकशील काय? मग अंगावर येऊन जाईन ना सगळं काही कामं. मग अभ्यास नाही होणार बरोबर. बाबा मी म्हणून राहिलो होतो ह्या महिन्यात करून पाहतो. जर जमलं तर आणि नाही झेपलं तर मग सोडून देईन. थोडंसं आता बाबा खर्चही वाढला ना. आणि प्रत्येक गोष्टीसाठी आता काय सांगू तुम्हाला. बाबा थोडंसं ॲडजस्ट करतो ना, पाहतो ना थोडंसं. जमलं तर करा, नाही तर मग राहिलं नाही करणार. पाय मग पाय तू या विचारानं. पण पाहिजो जे पण तसंच करजो. नाही तर मग त्या जॉबच्या मागं लागशील आणि शिक्षण इकडे राहून जाईल. शिक्षण पहिले पूर्ण करावं लागते. तो जॉब नाही केला तरी चालते. मी आहे सध्या. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. तुम्ही दोघंही हो, काही टेन्शन नका घेऊ जेव्हापर्यंत मी आहे तेव्हापर्यंत. पण फक्त स्वतःचं बरोबर करा तुम्ही. स्वतःचं शिक्षण पूर्ण करा. स्वतःचं भविष्य सावरा. आणि ठीक आहे बाकीचं मी पाहतो ना. घरादारात तुम्ही पाहतो. तुम्ही फक्त स्वतःचं करा काय करायचं आहे तो. आणि पाय तुला जमन तर जसं जमन तसं कर. आणि नाही जमलं तर मग सोडून देजो बरं. अरे कसं आहे आता मी तुमचा भविष्याचा विचार करतो ना, त्याच्यातही माझा स्वार्थ आहे म्हटलं. अंकुश मी काय म्हणून राहिलो. बाबा बोला ना. मी तुम्हाला म्हणतो ना तुम्ही स्वतःचं भविष्य पहा. बाकीचं मी सांभाळतो. तर याच्यातही म्हटलं माझा स्वार्थ आहे. आता तू म्हणशील कसा. आता आता सध्या माझ्याकडून होते म्हणून मी सांभाळून राहिलो. जेव्हा मला चांगलंच म्हातारपण येईन ना, आमच्या दोघा बुटीचं करायला तुम्हीच काय मग. तुम्ही नाही करण तर कोण करण मग. म्हणून तुम्ही आज लक्ष द्या अभ्यासावर, तुमच्या भविष्यावर. तुमचं भविष्य सुधरेल ना तर मग आमचंही सगळं चांगलं होईल ना. आम्ही तुम्हाला पाहू पाहू चांगलं राहू. म्हणजे काय पाहिजे दुसरं. तुम्ही चांगले आम्ही चांगले आहे नाही काय. हो बाबा तुम्ही काही काळजी नका करू. मी अभ्यासावर नीट लक्ष देईन. बरोबर व्यवस्थित अभ्यास करन. अभ्यासाच्या बाबतीत तर तुम्हाला तर माहीत आहे. मी काहीच कसर नाही सोडत. पण हे आता असं घडलं म्हणून थोडंसं मागं राहिलो. आता म्हटलं आता बाबा पूर्णपणे अभ्यास चालू करतो मी आणि त्याच्यातच लक्ष देतो. तुम्ही काही काळजी नका करू. आणि तुम्ही जे स्वप्न पाहिलं ना आमच्यासाठी ते पूर्ण करून दाखवून बाबा. खरंच पूर्ण करून दाखवून. पण आता आता थोडंसं झाली होती डामाडोल झाला होता थोडासा. पण आता आता नाही. आता अभ्यासाच्याच मागं राहीन मी आणि काही ना काही तुम्हाला बनवून दाखवून. चांगली गोष्ट आहे. अशीच राहा. स्वतःची उन्नती करा. आणि आता तुझी गाडी आहे ना, बस असेल ना इथून. आणि जाय मग तयारी कर. सगळे पुस्तकं कपडे किपडे सगळं व्यवस्थित ठेव. आणि जायची तयारी कर आता. पण नाश्ता गिष्टा करून जाजो आणि डबा घेऊन जाजो सोबत. नाही तर तसाच चालला जाशील. बरोबर जेवण घेऊन करजो आणि बरोबर जाजो. हो बाबा हो. काही असो पण देवानं मला लेकरं लय चांगले दिले. मै सविता लय समजदार. जराशी रश्मी होती पण राधिकानं तिलाही बरोबर करून दिलं. तिलाही समजूतदारपणा येऊन गेला. ह्या पोराने असं केलं. पण किती काही म्हटलं तर स्वतःला सांभाळून राहिला. आणि माझ्या पिंटाला तर काही पास नाही लागत. त्याला तर अशी बायको भेटली का त्याचं पूर्णचं पूर्ण आयुष्य मस्त सवरून गेलं म्हटलं. मस्त असेच तर लेकरं पाहिजे. बाकी काय मागतो आपण देवाजवळ. लेकरं चांगले राहिले तर आपल्याला चांगलं वाटते. काही असो आता घरी खुशाली नांदून राहिली. फक्त त्या मंदाचं जरासं टेन्शन आहे. हे चांगली राहिली ना तर घरात काहीच नाही पाहा लागत. मस्त राहते सगळेजण हिडून मिळून मिसळून आहे नाही काय. पुन्हा पुन्हा कुठे चालली गेली आहे. हिला म्हटलं का जराशी बॅग गिग भरून दे. पुस्तकं गिस्तकं ठेवून दे म्हटलं त्याच्यात. तर कुठं चालली गेली तर. आता उशीर होऊन राहिला मुले. बस आहे म्हटलं आता. बस निघून जाईन तर अजून मग एस टी भेटणार नाही. आता कसं. पुन्हा काय झालं अंकुशजी? हे पाय मी तुला तिकडे पाहून राहिलो आणि तू इकडून आली आहे नाही काय. म्हटलं बॅग गिग भरली काय. मला उशीर होऊन राहिला ना. बस निघून जाईन मग. मग अजून बसा लागल. आणि आज जरूर आहे म्हटलं जाणं. आज तुला माहिती आहे ना किती काम आहे माझ्या मागं. आता एवढ्या दिवसाची सुट्टी होती. सगळं काही व्यवस्थित करायचं आहे. एवढा मोठा अभ्यास राहिला त्याला बरोबर करायचा आहे. आणि नवीन कामही शोधायचं आहे. आणि तुला म्हटलं लवकर लवकर करू लाग तर तू तुझ्या काही आता पताच नाही दिसून राहिला. केला का नाही केला तर
ठेवले काय कपडे गिपडे ठेवले काय पुस्तकं काढले काय बरोबर व्यवस्थित ठेवून द्या लागत होते नाही तर अजून मी विसरून गेलो असतो एखादं हां आणि मग अजून विसरून जाईल तर मग अजून अभ्यास करायची आपत होऊन जाईल घे ना केले काय ठेवले काय दे ना ठेवले असेल तर लवकर लवकर अहो पियूची कशाला एवढं टेन्शन घेता तुम्ही. मी तुमचा बॅगही भरला, तुमचे पुस्तकं गिस्तकं सगळं व्यवस्थित भरून ठेवून दिले, तिकडेच ठेवले ते काय कोपऱ्यात. आणि म्हटलं चला ना आता लवकर लवकर नाश्ता करून घ्या, नाही तर उशीर होऊन जाईल तुम्हाला. आणि राधिका ताईनं तुमच्यासाठी टिफिनही बनवून दिला दुपारचा. आणि संध्याकाळी तर तुम्हाला मेसवरच जेवण करावं लागेल आहे नाही काय. आता सध्याचं घरचं जेवण करून घ्या तुम्ही, नाश्ता करून घ्या आणि दुपारचं जेवणही सोबत घेऊन घ्या. चला लवकर लवकर करून घ्या नाश्ता. हे पाय पूनम आता मी काही नाश्ता गिश्ता करत नाही. नाश्ता करायला बसलो ना तर अजून बस निघून जाईन म्हटलं. मी बसमध्येच नाश्ता करून घेईन. तू काय कर, दुपारचा डबा तर दिलास ना तर सोबतच नाश्ताही पॅक करून देऊन दे. मी बसमध्ये बसल्या बसल्या करून घेईन. जर नाश्ता करत बसलो ना तर बस निघून जाईन म्हटलं तिकडे. मग तुला माहीत आहे आपल्या गावात किती पंचायत होते जाची. एक तर आपल्या इथं काही आहे नाही एवढी सोयी सुविधा. एक बससाठी किती वाट पाहा लागते. मग त्याच्यानंतरची बस आहे 11 वाजता. मग मला झाले किती वेळ उशीर होऊन जाईल. आम्ही पटकीने निघून जातो आताच निघू दे मले. आम्ही नाश्ता गिश्ता काही करत नाही. तू एखाद्या टिफिनमध्ये भरून दे, बॅगमध्ये टाकून दे. पण काय हो तसेच जाता काय, उपाशी पोटी जाता काय तुम्ही आता. आता जाण तर केव्हा यान मग किती दिवस राहन तिकडे. एखादा चक्कर मारचा म्हणतातच. अहो पूनम तू काही काळजी नको करू, मी येतो ना, मी लवकरच येतो. तू काय काळजी घेतो. आणि आहे ना राधिका ताई आहे, आई आहे, बाबा आहे, दादा आहे, सगळेच आहे घरात. तू स्वतःला एकटी एकटी नको समजतो. आणि राहिली गोष्ट मग तर मला फोन लावजो. फोन लावजो, काही टेन्शन नको घेऊ तू. आणि पाय आता येतो मग मी. मला जाऊ दे आता, तू पटकीने माझ्या नाश्त्याचं काहीतरी बांधून दे आणि मी निघतो. अहो पण मी इथं कशी राहीन हो, एवढे दिवस कशी काढन हो मी इथं. मला घेऊन जा तुम्ही सोबत, मी एकटी कशी राहू इथं. मी पण येणार तुमच्या सोबत. अहो पूनम स्वतःला सांभाळ. आणि तू जर येशील तर तू काय मग सोबत राहशील काय. तुला वेगळ्या हॉस्टेलमध्ये राहावं लागेल ना, लेडीज हॉस्टेलमध्ये. आणि मग त्याचा खर्च वेगळा अजून. सध्या समजणं, सध्या आपली कंडिशन नाही आहे. मी सध्या एवढा खर्च नाही उचलू शकत. तू समज ना, मी खूप बेकार बसून गेलो पूनम, खूप बेकार. आणि आता 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 माझाही सबूर तुटून जाईल म्हटलं तू अशी लढशील तर. मग माझे तिथं काही बरोबर नाही होणार, सगळं इकडे मन राहील तू अशी करशील तर. हे पाय पूनम, आपण दोघांनी पण मिळून हा निर्णय घेतला होता. आणि आपण काही एवढे नासमज नाही आहे. आपण सगळं काही विचार करून हा निर्णय घेतला. आणि आता आपल्याला आयुष्य जगासाठी हा एवढा मोठा निर्णय घ्यास लागन. कारण की जर मी काही शिकलो नाही, काही केलं नाही तर मग आपलं पुढचं आयुष्य कसं होईल सांग. आपल्या भविष्याचं कसं. तू विचार कर ना. मला जास लागन, तू स्वतःला मजबूत कर. आणि मला काही अशी खसू नको. आता रडणं बंद कर. चल मी चलतो आता मी काही थांबत नाही, कारण की मला होऊन राहिला वेळ. मला निघू दे आता, नाही तर बस चालली जाईन तर मग अजून मला उशीर होईल तिकडे. पूनम नको लढू नाशी, नको लढू. आता मी चाललो तर मस्त हसरा हसरा चेहरा ठेव, नाही तर सगळी काळजी तुळी राहील म्हटलं मला तिथं. अभ्यासातही मन नाही लागणार आणि कायच्यातही मन नाही लागणार. हे पा तिथं चालले तर खरी, पण तिथं कोणत्या पोरीगिरीच्या नांदी लागली नाही पाहिजे तुम्ही. पहिले मी होती तुमच्यावर लक्ष ठेवाले, आणि आता तिथं तुम्ही काही जास्तीचे कामं केले ना तर पायसांनी म्हणन मग. मी आहे म्हटलं पूनम, नाही तर मग म्हणान. हे आहे माझी पूनम आहे ना, अशीच राह, मस्त हसत हसत राह आणि हसत हसतच हे कर. आणि तू काही काळजी नको करू. तू याशिवाय म्हटलं माझ्या जीवनात कोणीच येणार नाही, कारण की तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत, कोणीच नाही. एवढी सुंदर बायको आहे, इले सोडून काय नाही मी इकडे तिकडे जाईन. काही गरजच नाही आहे ना जायची. आणि पाय अशीच राह, आनंदी राह, मग मन लागते मग तिकडे. आता जाऊ दे मुले, उशीर होऊन राहिला. भेटू मग आता भेटू लवकरच. 8-15 दिवसात एखादा चक्कर मारतोस मी. आणि तुला फोनही लावतो पोचल्यावर तिथं. बरं मग निघतो आता. आता तुम्ही नाश्तानी करत नका करू, पण मला आणू द्या. मी तुम्हाला पॅक करून देऊन देतो, तुम्ही बसमध्ये खाऊन घे जा. आणि डबाही आणून देतो. आणि तुमचा बॅग तर तयार झाला, पण ह्या दुसरा बॅग तयार व्हायचा आहे. टिफिन आहे त्याच्यात आणि थोडेसे कागदपत्र आहे. थांबा मी आणून देतो तुम्हाला. तेव्हापर्यंत तुमचं काय आहे ते करून घ्या तुम्ही. बरं झालं पूनमनं स्वतःला सांभाळून घेतलं. आता मला एवढं टेन्शन राहत नाही तिचं. मी तिथं निवांतपणे अभ्यास करू शकतो, राहू शकतो. नाही तर हिनं जर असं इकडे केलं असतं ना तर अजून मग मन नसतं लागलं. मी तिथं सगळं मन इथं ठेवून तिथं गेलो असतो आणि मग तिथं अभ्यासात काही जमलं नसतं आहे नाही काय. पण ह्या सगळ्या गोष्टीत एक गोष्ट राहूनच गेली. बाबाले तर सांगून दिलं का मी चाललो म्हणून हॉस्टेलले, पण आईले तर काही सांगितलंच नाही. आई म्हणून मला सांगितलं नाही म्हणून. आईच्या कानावर एक वेळा टाकून देतो गोष्ट आहे नाही काय. नाही तर म्हणून चालला गेला म्हणून तसंच बिना सांगितलं. पहिले सांगून देतो, तेव्हापर्यंत हे आणून घेते पूनम डबा किंवा आणून घेते पॅक करून. त्यापर्यंत मी आईले विचारून येऊन देतो. म्हणून चालू म्हणून आई म्हणून मी म्हणून आहे नाही काय. आई अरे आई तर दिसूनही नाही राहिली, खोलीत तर नाही आहे. आणि आताच तो थोडा वेळ झाला मी तिकडे हॉलमधून आलो, हॉलमध्येही नव्हती आई बसली. कुठं चालली गेली. बाहेर गेली असं. काय झालं रे अंकुश, काय झालं. अहो बाबा काही नाही झालं, मी आईला सांगायला आलो होतो. म्हटलं तुम्हाला तर सांगून दिलं का मी हॉस्टेलवर चाललो म्हणून. म्हटलं आईला सांगून देतो, नाही तर आई म्हणून मला सांगितलं नाही म्हणून चालला गेला.
तर सांगायला आलो होतो, तर आई आहे नाही तिकडे, हॉलमध्ये नाही आहे, इकडे नाही आहे, कुठे गेली काय माहीत, दिसूनही नाही राहिली. अरे तू आईचा पाय एका जागेवर राहते काय, गेली असन बाहेर घुमासाठी. याचं घर बस त्याचं घर बस, तिथे कामधंदे कोणते आहे? हा, सकाळी सकाळी निघून जाते कोणाच्याही दारी आणि बसते जाऊन गोष्टी करत. कायशा गोष्टी सुचते आणि कायच्या नाही, तर घरदार सोडून ते जाऊ दे. पण काऊन रे, तुला वेळ होऊन राहिला ना आता. हा, बस निघून जाईन ना, मग बसशील का अजून? मग तिकडे कॉलेज लागून जाईल. हा, मग 11 वाजताची बस आहे म्हटलं गावातून. कर ना लवकर लवकर, काय करायचं आहे तर. हो बाबा, मी लवकरच निघतो, पण मी आईलाच सांगायला आलो होतो ना, म्हटलं मी जातो म्हटलं. मग आई म्हणून का मला सांगितलं नाही म्हणून चालला गेला म्हणून बिनपोले. तर आता तू आई जागेवर राहील तेव्हा सांगशील ना तू. तू आईच जागेवर नाही तर मग कोणाला सांगतो? हा, आता तिची वाट पाहत बसतं काय, बस निघून जाईन तिकडे. आणि जास्त वेळ काही आहे नाही, इथून अजून चौकापर्यंत झाले उशीर होऊन जाते. दादाची गाडी असन, एखाद्या पोट्याला बसव, हा, जाय तिथपर्यंत. उशीर होऊनच गेला तसाही. मग आणून घेईन तो गाडी वापस. हा, जाय पटकिनी बस स्टँडपर्यंत. घे लवकर लवकर काय काय सामान आहे तो, नाही तर मग मी चलतो. हा, मी चलू काय मग तिथपर्यंत सोडायला तुले? मीच चलतो, कुठं पोट्या पाट्याला नेतं, गाडी कोणाच्या हाती झाली पुरत नाही. चल मीच चलतो, सोडून देतो तुला तिथपर्यंत बस स्टँडपर्यंत. हो बाबा हो, चला ना, तुम्ही सोडून द्या मग तिथपर्यंत. चला तर मंडळी, हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा आम्हाला कमेंट करून. पण पहा ना तुम्ही, पोरगं चाललं आता हा शिक्षणासाठी हॉस्टेलवर चाललं. आणि म्हटलं सासूबाई घरात नाही आहे नाही काय. सासूबाईला दिवस निघाला, आईच्या घरी जाऊ दे त्याच्या घरी जाऊ दे, घरदार सोडून देते आणि त्याच्या घरी जाऊन बसते. स्वतःच्या घरात इंटरेस्ट नाही, लोकांच्या घरात इंटरेस्ट येते, आहे नाही अशी गोष्ट आहे. पण असो, आता तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा कमेंट करून. पण त्या अगोदर ज्यांनी ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली होती ना, त्यांचे सगळ्यांचे आपल्याला नाव घ्यायचे आहे. हा, आणि म्हटलं नाव घेण्याच्या नंतर तुम्ही म्हटलं छान छान कमेंट करा अजून, मग मी उद्या अजून तुमचे नाव घेईन. चला तर मग आता आपण सुरुवात करू नाव घ्यायची. दर्शनाताई दोटे नागपूर, हितेश डहाके, ज्योतिताई कोचलवार मानेवाडा नागपूर, मनीषाताई कोंदके, सुजाताताई ढेरे, गिरीश बोडके, अनिताताई तायडे, वैशालीताई इंगडे, समर्थ रमेश राऊत, प्रियंकाताई वानखडे, मृदुलाताई अंगारे, मराठी लताताई, निर्मलाताई रघुवंशी कल्लारपूर, रंजनाताई इंगोले. तर यांचे खूप 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 आभार ज्यांनी ज्यांनी आम्हाला कमेंट केली. आणि तुमच्या राधिकाला असंच साथ द्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप नक्कीच द्या. हाईप द्यायला विसरू नका. आता या व्हिडिओ मध्ये एवढंच. आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये, तेव्हापर्यंत धन्यवाद.